माझं नाव विशाल ज्ञानोबा बोजरे. सुरुवातीला आम्हाला माहीत नव्हतं शेतीतलं काहीतरी, पण आम्हाला वाटत होतं कुठंतरी टेक्निकने आम्ही शेती करावं. आम्हाला मार्गदर्शन भेटत नव्हतं. तसंच आम्हाला परिचय करून द्यायला आमचे डॉक्टर जनक चौरे सर यांनी एक निरामय शेतीचा आम्हाला एक परिचय करून दिला. आणि त्या परिचय झाल्याच्या नंतर जे आम्हाला कुठल्या पण अडचणी आल्या त्यांनी आम्हाला सॉल्व केल्या. पूर्ण सुरुवातीला बियाणं दिलं, मार्गदर्शन केलं आम्हाला त्यांनी. सुरुवातीला आम्ही गहू घेतला होता. सुरुवातीला ज्यावेळेस गव्हाची लागण झाली, थोडा एक 15-20 दिवस झालं गहू थोडा पिवळा पडला. त्यावेळेस आम्ही कॉल केला, सर आम्हाला गहू आमचा थोडा पिवळा पडला आहे. आम्ही फोटो पाठवले. त्यानंतर 2 दिवसांनी आम्हाला रिझल्ट आला. कुठलंही त्या आम्ही खत नाही वापरलं, कुठलंच काय वापर नाही. आणि बाहेरचे औषधं पुन्हा आम्ही विकत नाही घेतले. फक्त नैसर्गिक 2दा फवारणी झाली त्याची. 1 एकरमध्ये आम्हाला 35 क्विंटल झाला. याआधी असं झालं नव्हतं कधी. आणि पुन्हा हलकं रान होतं, सगळं कमी, पाणी हे भरपूर होतं. त्यामुळं चांगला गहू झाला. आम्हाला उत्पन्नात चांगली वाढ झाली. इथून पुढं पण आम्हाला एक हीच अपेक्षा आहे की आता मार्गदर्शन तर खूप चांगलं भेटले आणि पुढं भेटेल हीच आम्ही आशा धरतोय. आणि यानंतर जे होणारे जे पूर्ण शेतातील उत्पन्न आहेत ते आम्ही पूर्ण निरामयच्या माध्यमातूनच करणार आहोत. आणि उत्पन्न पण चांगलं, न खर्च करता उत्पन्न चांगलं आलं ह्यात आम्ही समाधानकारक. एक सगळ्यात मोठा बदल माझा जे झाला आहे तर फक्त शांत आणि संयमीपणा सगळ्यात त्यातून माझा झालेला आहे बदल. अशी माझी पहिली मानसिकता होती, ते उपचाराने फक्त मला एवढंच, जास्त मला माहीत कळत नाही, पण मला तेवढ्या यातून फक्त शांत आणि संयमी कसं राहायचं एवढं शिकलो मी. त्यातून एक समाधानकारक मी राहिलो तेव्हापासून. साध्य खूप झालं सर. शेती करणारे प्रत्येक कष्ट करतो पैशासाठी. आणि जे राहणारे जे आता उत्पन्न एक तर कसं खर्च हे करून जे रासायनिक जे आपलं खायला जे आपण पिकवतो ते आपल्याला सगळं पोटात रासायनिक चालले ना. आज कुठंतरी नैसर्गिक खाल्ल्यासारखं वाटतंय. एक ती जर आज चपाती जर खाल्ली तर ते वाटाणे जावायसारखी चपाती झालेली तयार. खोटं नाही बोलत तुम्हाला मी. आणि जे नवे घरात गहू आलेत हेच गहू वापरतात आमच्या सर्व सध्या. खूप मोठा असा बदल झालेला आहे त्या गोष्टीतून. प्रत्येकाला आता शेतकऱ्याला एक तर ह्या गोष्टीचा एकदम खर्च कमी आहे. खर्चच नाही या गोष्टीला. ट्रॅक्टर वगैरे हे जे लागतं ते लागतंच, त्यात काही विषय नाही. पण खर्च बाकीचा नैसर्गिक जे आहे तेच, बाकीचा खर्च कोणताच नाही. खताचा नाही, औषधाचा नाही. आज उत्पन्न कमी होईल ना, औषधाचा आणि खताचा खर्च लय मोठा व्हायला लागलेला आहे. इथं शेतकरी फक्त इथंच आज बी आडलेला आहे. इथंच शेतकऱ्याची घट इथं होती. पण हे सगळ्यात प्लस पॉईंट आहे, इथं खर्च कुठलाच नाही. व्यर्थ खर्च नाही, खताचा नाही, औषधाचा नाही. हे शेतकऱ्यासाठी एक चांगले. आम्ही पण सांगतो शेतकऱ्याला, आता कुठंतरी शेतकऱ्याला आपण अनुभव घेतलेत हे पण शेतकऱ्याला दिसतंय, शेजार पाजारच्याला दिसतंय सगळ्यांनी ते. आणि इथून पुढे हे हळूहळू आता एकाकडे एक होणार, चालत राहणार आहे. मातीचे अनारोग्य असो वा पिकाचे, वातावरणातील बदल असो वा किडीचा प्रादुर्भाव, निरामय ऊर्जा शेती, रसायनमुक्त समृद्ध शेती पद्धती, सकस माती आणि पोषक पीक निर्माण करणारी केमिकल विरहित नैसर्गिक शेती पद्धती उत्पादन वाढवते, गुणवत्ता सुधारते, निसर्गाचे संतुलन करते, खर्च कमी, आरोग्याची हमी. निरामय ऊर्जा शेती. आजच संपर्क साधा 702 8065577.